राणे शिवसेनेत परतले म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. राणे कुठेही गेले, कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची अशी स्वतंत्र यंत्रणा आणि संघटन असते आणि ते मालवण आणि कुडाळमध्ये तितकंच मजबूत आहे. ज्या पद्धतीने नारायण राणेंना तिथले मतदार स्वीकारतात त्याच पद्धतीने निलेश राणेंना स्वीकारतील का हे माहित नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या ताकदीवर कुडाळ मालवण या मतदारसंघात लढत देणं सोपं नाही आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेनी निलेश राणेंना इकडे घेतलेलं आहे. ज्या राज्यात घमासान लढती होती त्यापैकी एक लढत ही कुडाळ मालवणची नक्की असेल. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजचा आपला हायपर लोकलच्या चर्चेचा विषय आहे अर्थातच कुडाळ मतदारसंघ. कारण निलेश राणेंनी 20 वर्षानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. याच मुद्द्यावरून आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे विठोबा सावंत. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, सुरुवात आपण याच गोष्टीपासून करूया की 20 वर्षानंतर निलेश राणे शिवसेनेत पुन्हा आलेले आहेत. कदाचित अपरिहार्यता असू शकते, कारण का जागा वाटपात ती कुडाळची जागा भाजपला नव्हती सुटली, ती शिवसेना शिंदे गटाला सुटली होती, म्हणून कदाचित असेल. पण हा योग पुन्हा जुळून आलेला आहे की राणे शिवसेनेत आलेले आहेत. तर एकंदरीत या घटनेवर तुमचं काय विश्लेषण असू शकतं किंवा ह्याच्यावरचं तुमचं निरीक्षण काय आहे? राणे शिवसेनेत परतले म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे की ज्यांना कोकणचं राजकारण माहीत आहे. तर राणे मुळात शिवसेनेतच घडले, अर्थात निलेश आणि नितेश राणेंचे वडील नारायण राणे, आणि त्यांचा जो प्रवास आहे तो थक्क करणारा आहे. म्हणजे शिवसेनेनं अशा अनेक ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती अशा अनेक तरुणांना घडवलं, मोठं केलं. त्यातलं एक महत्वाचं नाव होते ते नारायण राणे. आणि त्या राणेंची कारकीर्द जरी मुंबईत सुरू झाली नगरसेवक म्हणून, शाखा प्रमुख आणि नगरसेवक, तरी कोकणात राणे गेले आणि नंतरचं जे सगळं घडलं ते इतिहास आहे. म्हणजे कोकणाने त्यांना सातत्यानं निवडून दिलं आणि शिवसेनेत असेपर्यंत आणि शिवसेनेतून गेल्यानंतरही काही काळ. आणि काल राणेच सभेमध्ये जसं म्हणाले की निलेश राणेंनी ज्या सभेमध्ये शिवसेनेत प्रवेश केला त्या सभेमध्ये नारायण राणेंनी भाषण करताना सांगितलं की मी आलो आणि 20 दिवस होते निवडणूक मतदानाला आणि मी फॉर्म भरला आणि त्यानंतर 20 दिवसात निवडून आलो. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की 20 दिवस असताना, म्हणजे राणे 20 दिवसापूर्वी आले, तिकीट घेऊन आले आणि 20 दिवसांनी राणे आमदार बनून मुंबईत परतले. तर हे कोकणवासियांनी त्यावेळी केलेलं होतं. राणेंची ती करामत होती आणि तिथपासून ते इथपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर राणे मग शिवसेने म्हणजे मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, मी म्हणाल तसं. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जेव्हा पुढे आलं शिवसेनेमध्ये, तेव्हा त्यांचे वैचारिक असतील किंवा इतर काही असतील ते मतभेद झाले. कदाचित संघटनेत त्यांना हवी तशी मोकळीक मिळत नसेल किंवा काय असेल, त्यामुळे त्यांनी ते बंड पुकारलं. उद्धव ठाकरेंवर त्यांचा रोष होता. जाहीरपणे ते पुढे काँग्रेसमध्ये गेले, मंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी ते सातत्याने तारखा देत होते. ते काही शक्य झालं नाही तिथे. पुढे 14ला काँग्रेसची सत्ता गेली आणि 14ला राणेही पराभूत झाले. तर हा इथपर्यंतचा एक मोठा टप्पा होता राणेंच्या आयुष्यातला. आणि पुढे 14 ते 24 हा 10 वर्षांचा टप्पा आहे. आता या 10 वर्षांच्या टप्प्यात काय घडलं? 14ला राणे पराभूत झाले. त्याचवेळी नितेश राणे आमदार म्हणून काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतःची स्वाभिमान संघटना स्थापन केली, महाराष्ट्र स्वाभिमान संघटना. आणि पुढच्या 5 वर्षात त्यांना काही स्वतःचा पक्ष चालवता आला नाही. त्यांना कदाचित त्यांच्या मर्यादा कळल्या असाव्यात आणि पुढे राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नितेश राणे, ते आणि निलेश राणे तिघही पिता पुत्र भाजपमध्ये गेले. या सगळ्या याच्यामध्ये राणेंचं राजकारण मात्र एकाच गोष्टीभोवती फिरत राहिलं, ते म्हणजे शिवसेना. राणेंचं महत्व भाजपमध्ये कशासाठी होतं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावर पिता पुत्र म्हणजे नितेश राणे असतील, निलेश राणे असतील आणि स्वतः नारायण राणे हे
प्रचंड टीका करत राहिले, अगदी वैयक्तिक टीका करत राहिले. ठाकरेंनी काही पद्धतीनं त्यांना प्रतिकार केला, म्हणजे त्यांच्या पद्धतीनं, जसं की एका वक्तव्यावरून केंद्रात मंत्री असताना राणेंना अटक झाली होती. आणि हा राणेंची उपयुक्तता विशेषतः शिवसेनेविरोधात म्हणजे ठाकरेंविरोधात वापरणं हीच काँग्रेसमध्येही होती आणि तीच भाजपमध्येही आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. कारण केंद्रात मंत्रिपदासाठी काही भाजपकडे काही कमी चेहरे होते राज्यातले, असं काही नाही. पण शेवटी जेव्हा राज्यात एक सरकार सत्तेवर आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, अशा वेळी राणेंना सत्तेत सामावून घेऊन पुन्हा कोकणात शिवसेना वाढवणं वगैरे अशा अनेक गोष्टी होत्या भाजपच्या, जेणेकरून त्यांना महत्व मिळत गेलं. आता त्यानंतरचा प्रवास म्हणजे भाजपमध्ये हे सगळं चालू असताना राणेंना त्यांच्या मुलाला शिवसेनेत का पाठवावं लागलं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर मी आधीही एकदा म्हणालो होतो की मुळात भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांची एक वेगवेगळी पद्धती आहे. पक्षामध्ये त्यांचे एक संघटन चालवण्याची वेगळी पद्धत आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी स्वतःची पॅरलल यंत्रणा जिल्ह्यामध्ये उभी केली होती. म्हणजे त्यांचे संघटक, म्हणजे जसं जिल्हाध्यक्ष असतो तसं त्यांचा जिल्हा संघटक होता, तालुक्यात संघटक होते, तालुक्यात काँग्रेसचे कार्यकर्ते वेगळे होते, पॅरलल यंत्रणा होती. भाजपमधलं हे असलं काही चालत नाही. भाजपमध्ये शिस्त लागते. त्याच्यामुळे राणेंच्या दोन्ही मुलांना पदही मिळाली होती. एक आमदार होते, एक विधानसभा संघटक होते. पण आता असं झालेलं आहे की कुडाळमधनं जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली, तेव्हा दोन, म्हणजे एकीकडे भाजप घराणेशाही विरोधात बोलत असतं आणि त्याच वेळी वडील खासदार झालेले असताना आता बाजूबाजूच्या दोन मतदारसंघातनं राणेंच्या दोन मुलांना उमेदवारी देणं हे भाजपसाठी तसं सोयीचं नव्हतं. हे एक आहे. आता कदाचित त्याच्यात किती देणं शक्य होतं नव्हतं माहित नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेला कारण वैभव नाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि तो शिवसेनेकडचा, म्हणजे खरं तर सांगायचं तर राणे तिथे, म्हणजे हा मतदारसंघ 2009 ला निवडून आला. त्याआधी याच्यातला मालवण मतदारसंघ हा कणकवलीला मिळालेला होता आणि कुडाळ वेंगुर्ला असा एक मतदारसंघ होता. तर तो कुडाळ वेंगुर्ला जो मतदारसंघ होता तो आधी समाजवाद्यांचा आणि त्याच्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला होता. काँग्रेसच्या तिकिटावर राणे 2009 म्हणून एकदाच निवडून आले. त्याच्यानंतर पुन्हा तो 2 वेळा शिवसेनेकडे गेलाय. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे तो शिवसेने त्याच्यावर क्लेम केला आणि भाजपलाही हे सोयीचं होतं आणि त्यामुळे निलेश राणेंना, म्हणजे नारायण राणेंना, आपल्या पुत्राला निलेश राणेंना शिवसेनेत पाठवावं लागलं आणि तिथे उमेदवारी द्यावी लागली. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे वर्तुळ अशा पद्धतीने पूर्ण झालं. पण जे राणे सिंधुदुर्गात कोणत्याही पक्षात असले तरी तिथली उमेदवारी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे राणेंना होता. त्या राणेंना आपल्या मुलाला शिवसेनेत पाठवून उमेदवारी मिळवावी लागली किंवा घ्यावी लागली. हे इतर पक्ष आणि भाजप मध्ये असणं याच्यातला बेसिक फरक आहे. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर या अर्थाने एक वर्तुळ राणेंच्या या प्रवेशाने, शिवसेना प्रवेशाने, निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाने पूर्ण झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, ह्याच्यामध्ये कुडाळ हा मतदारसंघ मला फार इंटरेस्टिंग वाटतो, कारण का तिथे नारायण राणे निवडून पळाले, तिथे पडले सुद्धा. आणि निलेश राणेंनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये आता पक्षप्रवेशाच्या वेळी जे भाषण केलं त्याच्यामध्ये म्हणलं की मी जी माझी गोष्ट आहे तीच क्लेम करतोय, कारण का जी माझ्या जिथे वडील माझे पडले होते ती जागा मला पुन्हा घ्यायची आहे आमच्याकडे, किंवा तिथे पुन्हा निवडून यायचंय. त्यामुळे मी कुडाळ मतदारसंघातनं उभा राहतोय असं ते बोलले होते. तर कुडाळ या मतदारसंघाचं गणित नेमकं काय आहे, जिथे राणेंना एकदा हा मतदारसंघ विजयी पण करतो, एकदा एक दोनदा पाडतो सुद्धा, आणि आता पुन्हा निलेश राणे त्या मतदारसंघात आव्हान उभं करू पाहतायत. आणि त्याच्या मागे सुद्धा वैभव नाईक ही एक इमेज पण आहे. वैभव नाईकांचे वडील, त्यांची हत्या, या अनेक गोष्टी या कुडाळ मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दिसतात. तर या सगळ्या गोष्टी, ठाकरे विरुद्ध राणे, ह्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडला ठेवून कुडाळ मतदारसंघाचं गणित किंवा इंगित नेमकं काय आहे? कुडाळ मतदारसंघ हा डिलिमिटेशन नंतर 2009 साली नव्याने उदयाला आला आणि तो पूर्वी राणे ज्या कणकवली मतदारसंघातून निवडून यायचे त्याच्यातला एक मालवण तालुका या मतदारसंघाला मिळाला
आणि पूर्वीच्या कुडाळ वेंगुर्ल्यामधला कुडाळ तालुका म्हणून कुडाळ आणि मालवण अशा 2 तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ आहे. आणि हा मतदारसंघ नव्यानं जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा पहिल्यांदा 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नारायण राणे निवडून आले. नारायण राणे 1985 सालच्या दरम्यान जी महापालिकेची मुंबईत निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. त्याच्यानंतर 90, 95, 99 आणि 2004 आणि त्याच्यानंतर 2005 ची पोटनिवडणूक असं 4-5 वेळा सलग ते मालवण मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचा हा वारू 2009 ला जेव्हा इथे कुडाळमध्ये आले तरीही कायम होता. त्यांनी अगदी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर डिपॉझिट शिवसेनेच्या उमेदवाराचं जप्त केलं होतं. पण त्या नारायण राणेंना 2014 साली वैभव नाईक यांच्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकांना हरवलं. मुळात वैभव नाईक हे काही मूळचे शिवसैनिक नाही. नारायण राणे जेव्हा त्यांचे वडील आणि ज्यांची हत्या झाली होते ते श्रीधर नाईक हे त्यांचे चुलते आणि वडील विजय नाईक हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. तर हे सगळे काँग्रेसी होते मुळात. आणि जेव्हा राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा वैभव नाईक म्हणजे त्यांचे वडील आणि वैभव नाईक वगैरे ही मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली आणि शिवसेनेत आली. वैभव नाईकांचं वैशिष्ट्य असं की वैभव नाईक सातत्याने राणेंविरुद्ध लढत राहिले आणि त्यांनी कधीही माघार घेतली नाही आणि त्या लढाईला 2014 साली पहिल्यानं यश आलं आणि त्यांनी कधीही पराभूत होऊ शकत नाहीत असं ज्यांची इमेज होती अशा राणेंचा पराभव केला ते मंत्री असताना. आणि हा मोठा धक्का होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा गेल्या वेळी काही राणे नव्हते, राणेंचे एक समर्थक तिकडे, कारण शिवसेना भाजपची युती होती, गेल्या वेळी राणे भाजपमध्ये गेले होते आणि राणे भाजपमध्ये गेले म्हणून केवळ युती तुटली. कारण उद्धव ठाकरेंनी कणकवली मतदारसंघातून भाजपच्या नितेश राणेंच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अधिकृत धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी दिली होती सतीश सावंतांना. त्याच्यामुळे उमेदवारी तुटली आणि त्यानंतर मग मालवण आणि कुडाळमध्ये राणेंनी त्यांच्या समर्थकाला उमेदवारी दिली. आता मुद्दा असा आहे की ह्या वैभव नाईक लढले आणि जिंकले. म्हणजे कालचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की काल भाषणात राणे म्हणाले की कोण आहेत राजन तेली आणि उपरकर. म्हणजे मी होतो म्हणून ते घडले, मी माझ्यामुळे तेलींना आमदारकी मिळाली विधान परिषदेत. पण आपल्याला एक कोकणचं राजकारण समजून घेताना एक गोष्ट दुसरी बाजू लक्षात घ्यायला पाहिजे. हे राजन तेली तेच आहेत म्हणजे जसं राणे काल म्हणाले की मी आलो तेव्हा 20 दिवस होते, त्याच्या आधी राणेंचा त्या मतदारसंघाची त्यांचं गाव आहे मूळगाव या व्यतिरिक्त काहीही संबंध नव्हता. पण ते आले आणि 20 दिवसात आमदार म्हणून परत आले मुंबईत. आता 20 दिवसात कोणी आमदार होत नाही. त्या मतदारसंघाची बांधणी राजन तेली आणि परशुराम उपरकर यांच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. म्हणजे साधारणतः 85 नंतर 86-87 नंतर कोकणात शिवसेनेचं एक वारं आलं आणि गावागावात शाखा उघडल्या जात होत्या. आणि मी तेव्हा पाहिलेलं आहे की राजन तेली उपरकर हे मोटरसायकलवर बसून गावागावात फिरून शाखा उघडत होते, ते कार्यक्रम देत होते, वेगवेगळ्या कार्यक्रमांना येत होते, शिवजयंती, वया वाटप अशा ज्या काही क्रीडा स्पर्धा हे असे कार्यक्रम त्यावेळी शिवसेनेनं घेतले होते आणि त्याच्यातनं संघटन वाढीस लागलं होतं. तरुण मुलं त्यांच्याकडे येत होती. तर कोकणात जिथं जिथं राणेंसारखे मुंबईवरून नेते गेले तिथे ते नेते मोठे झाले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इकडे श्रीवर्धनला श्याम सावंत गेले होते, खेडला रामदास कदम गेले होते, दापोली मंडणगडच्या साईडला सूर्यकांत दळवी गेले होते. आणि कोकणात मालवणला नारायण राणे गेले होते. पण आणि तेच पुढे 20-25 वर्ष जवळजवळ तेच आमदार राहिले हे आपल्याला पाहता येईल. पण जिथे स्थानिक उमेदवारांना उमेदवारी मिळाली, उदाहरणार्थ संगमेश्वर मध्ये, म्हणजे त्यावेळी संगमेश्वर वेगळा मतदारसंघ होता, तिथे रवींद्र मानेंना उमेदवारी मिळाली. किंवा चिपळूणमध्ये आधी बापूसाहेब खेडेकर आणि त्याच्यानंतर 5 वर्षांनी आपले भास्कर जाधव उभे राहिले आणि ते आमदार झाले. किंवा तर असं म्हणजे जिथं
तिथल्या तरुणांना वाव मिळाला तेव्हा त्याच वेळी ते आमदार झाले. म्हणजे रवींद्र महादेव 90ला आमदार झाले, 95ला मंत्री झाले. त्याच्यानंतर भास्कर जाधवांचं आपल्याला हे माहित आहे. आणि राजन तेली यांची सिनियरिटी जवळजवळ भास्कर जाधवां इतकी आहे. म्हणजे 90च्या काळात जे तालुका प्रमुख होते कोकणातले कुठले, तसे हे चिपळूणचे असतील ते कणकवलीचे होते. पण हे यांच्या एका नेत्याच्या छत्रछायेखाली राहणं, जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या, आणि थेट उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या छत्रछायेत राहणं, याचा फरक जो असतो तो असतो. त्याच्यामुळे असं झालं की म्हणजे भास्कर जाधव पुढे गेले किंवा ते रवींद्र माने पुढे मंत्री झाले होते. अगदी अलीकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे यांच्यापेक्षा, म्हणजे राजन तेली आणि यांच्यापेक्षा ज्युनियर, तसं म्हटलं तर ज्युनियर असलेले राजन साळवी यांचे 3 टर्म पूर्ण झाले आहेत आमदारकीच्या राजापूरला, कारण त्यांना संधी मिळाली. म्हणजे खेडमध्ये संधी न मिळालेल्या संजय कदम यांना राष्ट्रवादीत जाऊन आमदार व्हावं लागलं. म्हणजे एक छत्रछायेखाली वाढलेले कशी खुंटे वाढ राजकारणात. किंवा आणखी एक अगदी सांगायचं झालं तर सावंतवाडीत दीपक केसरकर हे त्याच समकालीन आहेत. पण दीपक केसरकर हे राणेंच्या छत्रछायेत नव्हते, ते काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीत गेले, पुढे शिवसेनेत गेले. म्हणजे त्यांनी योग्य वेळी योग्य पद्धतीनं राजकीय प्रवास केला. पण ते त्याच्यानंतर 2009 पासून सलग 3 वेळा आमदार आहेत, 2 वेळा मंत्री झाले 2 टर्म मध्ये. तर राजन तेली आणि उपरकर या सगळ्या मंडळींची सिनियरिटी इतकी असताना अर्थात त्या वेळेचा निर्णय घेण्याचा तो भाग असतो. त्यावेळेस त्यांना राणेंच्या छत्रछायेखाली राहणे जास्त व्यावहारिक आणि त्याचे जे काही फायदे जसं राणेंनी सांगितले तसे झाले असतील. पण त्या फायद्यांपेक्षा तुम्ही राजकारणात म्हणजे त्यानंतर कितीतरी उशिराने आलेले वैभव नाईक हे जर 2 वेळा आमदार होऊ शकतात, केसरकर शिवसेनेत येऊन 2 वेळा मंत्री होऊ शकतात, तर ही मंडळी मागे राहिली कारण ती त्यांच्या छत्रछायेखाली राहिली. त्यामुळे राणे म्हणतात तसं हे कोण होते किंवा असं काही नाहीये की त्यांनी उभा केलेल्या संघटनेवर राणे त्यावेळी आमदार झाले. आणि पुढे अर्थातच राणेंनी ती संघटना वाढवली, हे सगळे त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या हाताखाली काम करत होते. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्यांच्या विरोधात लढूनही नेते मोठे झाले आहेत, केसरकर असतील किंवा नाईक असतील. तर हा बेसिकली फरक आहे. आणि कुडाळ मालवण बद्दल आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा असाच तो कुडाळ मालवणचा मतदारसंघ पूर्वी राणेंच्या वर्चस्वाखाली होता. पण वैभव नाईकांनी तो मतदारसंघ बांधला. म्हणजे अगदी राणेंनी 2005 साली पोटनिवडणुकीत ज्या मतदारसंघाचा अर्धा भाग असलेल्या त्या मतदारसंघात डिपॉझिट शिवसेनेच्या उमेदवाराचं घालवलं होतं. तिथे 2009 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना, कारण ते वारं सुद्धा शिवसेनेच्या बाजूने त्यावेळी नव्हतं, राणेंचं बंड, राज ठाकरेंचं बंड, मनसेचा झंझावात, अशा वेळी त्यावेळी 2009 साली जवळजवळ 48,000 मतं पहिल्यानं वैभव नाईक यांनी घेतली होती राणेंच्याच विरोधात. त्यावेळी ते पडले होते. पण त्यानंतरही त्यांनी सतत संपर्क ठेवला, तो मतदारसंघ बांधला आणि 2014 साली राणेंचा पराभव केला. आणि त्यानंतर 2019 साली राणेंच्याच समर्थकाचा पराभव केला. तर असा तो शिवसेनेचं वर्चस्व असलेला किंवा शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांचं वर्चस्व असलेला, मानणाऱ्या मतदारांची संख्या असलेला तो मतदारसंघ आहे. आता पण तो निलेश राणेंविरुद्धची वैभव नाईक यांची लढाई सोपी आहे का, तर ती अजिबात नाही. कारण असं आहे की राणे कुठेही गेले, कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची अशी स्वतंत्र यंत्रणा आणि संघटन असते सिंधुदुर्गामध्ये विशेषतः, आणि ते मालवण आणि कुडाळमध्ये तितकंच मजबूत आहे. गेल्या वेळी जरी वैभव नाईक जिंकले असले तरी राणेंच्या उमेदवाराला ही लक्षणीय मतं होती. देसाई तिथे लढत होते. तर त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की त्या मतदारसंघात राणेंची ताकद आहे. शिवाय शिवसेना आता फुटलेली आहे, शिवाय भाजपची एक सायजेबल मतं आहेत. तर या मतांच्या जोरावर निलेश राणे विजयापर्यंत जाऊ शकतात. अर्थात दुसरीकडे त्यांचा जी अडचण आहे ती आहे वैभव नाईकच. कारण वैभव नाईक म्हणजे जसं राणे इतरांना जाहीर सभेमध्ये बोलू शकतात की मी याच्यासाठी हे केलंय, याच्यासाठी हे केलंय, वैभव नाईक यांच्या बाबतीत ते काही म्हणू शकत नाही. कारण वैभव नाईक हे कधीच
त्यांच्या बरोबर नव्हते किंवा त्यांनी काहीही फायदा त्यांच्या राणेंच्या सत्तेचा उठवलेला नाही. ते कायम विरोधात होते, विरोधात राहिले, विरोधात लढले आणि जिंकले. हारले, जिंकले, म्हणजे सतत संघर्ष राहिलेला आहे त्यांचा. आणि राणे आणि नाईक घराणे यांच्यामध्ये तो जो श्रीधर नाईक जो खून प्रकरण होतं तिथपासूनचा एक कटुता संघर्ष आहे. त्याच्यात पुढे कोण दोषी ठरलं कोण नाही हा सगळा वेगळा भाग, म्हणजे त्याच्यात काही राणे दोषी ठरले नाही. पण ती राजकीय हत्या होती आणि त्यानंतर संघर्ष वैभव नाईकांनी केला. मतदारसंघामध्ये वैभव नाईक यांचं एक काय संपर्क आहे. आता याच्यातली अडचण वैभव नाईकांची एक आहे की गेल्या वेळी म्हणजे आता जी लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीत तिथं राणेंना मोठं मताधिक्य मिळालेलं आहे आणि वैभव नाईक म्हणजे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत विनायक राऊत ते पिछाडीवर राहिलेले आहेत. तर ही एक धोक्याची घंटा वैभव नाईक यांच्यासाठी आहे. पण अर्थात मधल्या काळात 2-3 महिन्यामध्ये त्यांनी संपर्क वाढवला. त्यांचा स्वतःचा एक संपर्क आहे आणि ती निवडणूक नारायण राणेंसाठी होती. त्यांची शेवटची निवडणूक आहे. पुन्हा ते वयोमान परत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत अशी वगैरे एक हे होती. तिथे भावनिक साधही घालण्यात आली होती. असं सगळं होतं. आता आणि नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये एक फरक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नारायण राणेंना तिथले मतदार स्वीकारतात त्याच पद्धतीने निलेश राणेंना स्वीकारतील का हे माहित नाही. कारण एकतर हे आक्रमक आहेत राणेंची दोन्ही मुलं. त्यांच्या बोलताना ते कोणाची भेडबाड ठेवत नाहीत. समोरच्याचा काही मान सन्मानाचा प्रश्न नसतो. अशा वेळी मतदार काय विचार करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण राणेंचं संघटन, राणे स्वतः खासदार म्हणून निवडून आले तो एक गोष्ट आहे. बाजूला पुन्हा एकदा नितेश राणेंना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणेंची पकड भाजपमध्ये ते महत्व जे वाढलेलं आहे जे दिसत आहे आणि शिवसेनेनेही त्यांच्याच मुलाला पक्षात घेऊन उमेदवारी दिलेली आहे. तर त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न राणे कुटुंब नक्कीच करणार. म्हणजे ते काही असं सहज निवडणूक लढवत नाही. त्यांची निवडणूक लढवण्याची एक पद्धत आहे आणि त्यामुळे कुडाळमधली लढाई ही राणेंसाठी जशी सोपी नाही तशी ती वैभव नाईक यांच्यासाठी सोपी नाही. आणि त्यामुळे अगदी ज्या राज्यात घमासान लढती होती त्यापैकी एक लढत ही कुडाळ मालवणची नक्की असेल. सर शेवटचा प्रश्न विचारतो की आता भाजपकडनं म्हणजे नारायण राणे लोकसभेची निवडणूक भाजपकडनं लढले होते, ते शिवसेनेकडनं लढले नव्हते. आता मात्र निलेश राणे शिवसेनेत येऊन ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची जर का बॅकग्राऊंड पाहिली तर बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा त्यांनी थेटपणे आरोप केले होते. आनंद दिघांच्या बाबतीत असतील किंवा इतर ठाकरे कुटुंबियांच्या बाबतीतले सुद्धा अगदी दर्जाहीन टिप्पण्या सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या निलेश राणे. तर आता असे हे निलेश राणे शिवसेनेत आल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत का किंवा नाराज होतील का अशी एक परिस्थिती असू शकते. आणि एक त्याच्यातला एक दुसरा भाग असा होता की भाजप सुद्धा ही जागा लढवण्यासाठी इच्छुक होता पण जागा वाटपामुळे ती शिवसेनेच्या नावावर गेली ही जागा. त्यामुळे त्यांना हे ऍडजस्टमेंट करावी लागली होती. तर आता ही भाजपची जी खेळी आहे शिवसेनेकडनं उतरवण्याची ती शिंदेच्या अंगलट जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं? हा म्हणजे तसं कदाचित होऊ शकतं. कारण मुळात हे जे तुम्ही म्हणताय की असल्याघ्य टीका किंवा अगदी खालच्या दर्जाची टीका, शेवटी राणे कुटुंबाचा उदय झाला किंवा राजकीय यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये ठाकरेंचा हात असल्याशिवाय हे शक्यच नव्हतं. म्हणजे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलंय त्यांना, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते हे सगळं बाळासाहेब ठाकरे आणि ते मानतात. म्हणजे नारायण राणे मानतात. पण त्याच वेळी निलेश राणेंनी त्याच बाळासाहेब ठाकरेंवर टीका केल्याची आता जी म्हणजे उदाहरणं दिली जात आहेत. त्यावेळी काय बोलले होते जे आपण बोलू पण शकत नाही. तर स्वाभाविकपणे शिवसैनिक जो असेल, जो ठाकरेंवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे त्याला हे खटकणार हे नक्की. आता कुडाळबद्दल बोलताना आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ती या निमित्ताने सांगतो की कुडाळमध्ये निलेश राणेच का गरजेचे होते. कारण कुडाळमध्ये जसं इकडे सावंतवाडीमध्ये केसरकर आहेत, त्यांची स्वतःची ताकद आहे शिवसेनेकडे. ते कुठे गेले, भाजपमध्ये गेले तरी निवडून म्हणजे येण्याची त्यांची ताकद आहे किंवा कुठेही गेले तरी ते म्हणजेच पक्ष आहे. तसं कुडाळमध्ये शिवसेनेकडे वैभव नाईक हे ठाकरेंकडे राहिल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे तसा मोठा चेहरा नाही. तिथे जे जुने जाणते, मी मगाशी जशी नावं घेतली होती त्याच्यातले पडते आहेत जे जिल्हा प्रमुख आहेत तर ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत.
म्हणजे बरेचसे जुने चेहरे जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे आता यांच्याकडे जे गेलेले आहेत ते काही व्यावहारिक किंवा जे बदलू शकतात सहज पक्ष असेच गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना या टीकेबद्दल काही वाटेल न वाटेल म्हणजे याच्याबद्दल फार बोलण्याची गरज नाहीये. कारण मुळातच क्षीण आहे तिथे ताकद शिवसेनेची. आता निलेश राणे तिथे आल्यामुळे ती ताकद वाढलेली आहे. म्हणजे जी ताकद वाढेल ती निलेश राणेंच्या येण्यामुळे वाढेल. आणि त्याला भाजपची जी मदत होणार आहे त्याच्यामुळेच ते लढत देऊ शकणार आहे. ते काही शिंदेच्या शिवसेनेच्या ताकदीवर कुडाळ मालवण या मतदारसंघात लढत देणं सोपं नाही. आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेनी निलेश राणेंना इकडे घेतलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जे शिवसेनेवर किंवा ठाकरेंवर प्रेम करतात त्यांना निलेश राणेंची टीका आवडणार नाही. आणि मी म्हटलं तसं त्यांचं संघटन ही त्यांची ताकद आहे. तसंच अशी जी वक्तव्य आहेत हीच निलेश राणेंसाठी अडचणीची ठरू शकतात. आणि ही फक्त केवळ निलेश राणेंसाठी अडचणीची ठरू शकतात असं नाही. उद्या जेव्हा प्रचार सभा सुरू होतील तेव्हा जाहीरपणे प्रचारात भाषणं होतील, ठाकरे तिथे जातील बोलतील किंवा ठाकरेंचे नेते तिथे जातील बोलतील, तेव्हा हे हायलाईट केलं जाईल. हा मुद्दा पुन्हा एकदा हायलाईट केला जाईल आणि स्वाभाविकपणे या मुद्द्यावर चर्चा होईल. आणि तशी चर्चा जर झाली तर शिंदेच्या शिवसेनेसाठी जे बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जातो आहोत असं सांगतात किंवा हिंदुत्वासाठी पुढे जातो आहोत असं सांगतात. म्हणजे बाळासाहेबांचे आपणच खरे वारसदार आहोत, इस्टेटीचे नाही तर वैचारिक वारसदार आहोत असं जे सांगतात त्यांच्यासाठी हा अर्थातच टीकेचा मुद्दा त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. आणि तसं झालं तर त्याचे परिणाम अर्थात शेवटी कोणकोणते मुद्दे प्रचारामध्ये येतील त्यावर ते अवलंबून आहे. पण तसं होऊ शकतं. पण सिंधुदुर्गामध्ये खरं तर आणखी जाता जाता आपण हे लक्षात घेऊया की आता जसं मी संजय पडतेंचं नाव घेतलं ते जुने आहे तसं राजन तेली आत्ताच हा काँग्रेस भाजप असा प्रवेश करून मूळ शिवसेनेत परतलेले आहेत. म्हणजे मूळ शिवसेनेत म्हणण्यापेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेत परतलेले आहेत. उपरकर जे मधल्या काळात बाहेर गेले होते ते परतलेले आहेत. यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते पण संदेश पारकर आहेत ते राष्ट्रवादीतून आलेले आहेत. ते यांच्या बरोबर आहेत. त्यांना कदाचित कणकवलीचं तिकीट मिळू शकतं. तर ही सगळी जी जुनी मंडळी आहे ती एकत्र आलेली आहे. कधी काळी राणेंचा प्रचार सांभाळणारी, प्रचार यंत्रणा सांभाळणारी, राणेंचे उजवे डावे हात असलेले हे तेली आणि उपरकर ही अशी सगळी किंवा पडते आहेत. ही सगळी जुनी मंडळी विरोधात एकवटली आहेत. त्याचं कारण असं आहे की राणेंच्या 2 मुलांना आजूबाजूला तिकीट दिली गेली आहेत आणि हे कायम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतच यांची मजल गेली आहे. फार फार तर जिल्हा बँक मिळालेली आहे. अजून एक सतीश सावंत हे नाव आहे. तर हे या छत्रछायेखाली त्यांना सुरक्षितता राजकीय सुरक्षितता मिळाली होती पण त्यांच्या राजकारणाची वाढ खुंटली होती, राजकीय विस्ताराची वाढ खुंटली होती. तर आता पुन्हा जर त्यांची दोन्ही मुलं इथे आमदार म्हणून निवडून आली, राणे जर खासदार झाले तर अर्थातच यांच्या सगळ्या राजकारणालाच मर्यादा आलेली आहे आणि अस्तित्वाच्या या लढाईत सगळे विरोधात एकवटलेले आहेत. आता त्याचा किती परिणाम होईल राणेंच्या आणि त्यांना बरोबर असलेल्या शिंदेची ताकद शिवाय भाजपची ताकद याच्यामुळे ते किती लढत देऊ शकतील. कारण त्यांनी जेव्हा लढत देण्याची गरज होती तेव्हा त्यांनी राणेंच्या छत्रछायेखाली सुरक्षितता शोधली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. आता ते एकत्र आले तर ते यशस्वी होतील का माहित नाही. पण ते या सगळ्या कारणाने एकत्र आलेले आहेत खरे. आणि हीच तर लढाई आहे. राणे आणि त्यांचे एकेकाळचे समर्थक यांच्यामधलीच ही लढाई आहे. आणि अर्थातच त्यांना ठाकरे आणि नाईकांसारखे जे कायमच विरोधात राहिलेले आहेत अशा यांचं बळ आहे. तर त्यामुळे ही निवडणूक यावेळी राणे विरुद्ध सगळे अशीच होणार आहे आणि म्हणूनच ती रंजक असणार आहे. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. आता ही लढत इतकी रंजक होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या लढतींपैकी ही एक लढत असणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्या बाबतीत पुढे पुढे बोलतच राहू. पुढे गोष्टी जशा घडतील त्या पद्धतीने. अगदीच महिन्याभरावर रिझल्टच आलेला आहे आता विधानसभा निवडणुकीचा. जागा वाटपाचे कार्यक्रम कसे होत आहेत त्याच्यावर आपण नजर ठेवतच राहूया. पण सर या विश्लेषणासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही द पॉलिटिक्सला वेळ दिलात त्याबद्दल. आपल्या थँक्यू. आपल्या शून्य प्रेक्षकांना नेहमीचं लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा. धन्यवाद.